येतो. हा सेम प्रॉब्लेम तुम्हाला YouTube वरती सुद्धा बघायला भेटेल. ठीक आहे. आज जो ह्याच्या दीक्षा झाला की तुम्ही नंतर बघू शकतो की बघा काय आहे. द डायरेक्टर्स ऑफ डेल्टा लिमिटेड आर कन्सिडरिंग द परचेस ऑफ अ मशीन. व्यवस्थित प्रॉब्लेम बघा. Purchase of a machine to replace a machine which has been in operation for last 5 years. Okay, so total the machines are last 5 years kind in operations ahead. The details retaining available alternative machines are as follows. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ओल्ड मशीन आहेत आणि न्यू मशीन आहेत. सो पर प्राइस दिले तुम्हाला टेबल तुमच्या समोरच आहे. परचेस प्राइस 2 लाख, नंतर न्यू मशिनरीचे आहे 3 लाख रुपीज. पॉवर पर इयर किती आहे 10,000 and 22,500. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे कन्झ्युमेबल स्टोर्स पर इयर 30,000 and 37,500. अदर चार्जेस पर इयर 40,000 and 45,000. वेजेस पर रनिंग आवर किती आहेत फॉर ओल्ड मशिनरी 15 अँड न्यू मशिनरी 26.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेलिंग प्राइस पर युनिट 6.25 6.25. मटेरियल कॉस्ट पर युनिट 2.50 2.50. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्टिमेटेड लाईफ. आता टोटल इस्टिमेट लाईफ किती आहे ते इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये बघा काय आहे 10 इयर्स. हे फक्त लक्षात ठेवा की टोटल इस्टिमेट जी लाईफ दिलेली आहे आपल्याला ती आहे आपली 10 इयर्स. त्याच्यानंतर मशीन रनिंग आवर्स पर इयर आहे 2000 आवर्स 2000 आवर्स आणि युनिट ऑफ आउटपुट पर आवर्स 24 युनिट्स टोटल युनिट्स. आता ह्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो युनिट ऑफ आउट पर आवर्स 24 युनिट्स आणि 36 युनिट्स. टॅक्स 40% ऑफ नेट प्रॉफिट. So, assuming that the above sales and cost of sales hold good for the entire economic life, the machine suggests which are the two alternatives should be preferred using average rate of return, and depreciation has to be charged according to straight line method, SLM method. काय आहे याच्यामध्ये स्ट्रेट लाईन मेथडने कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आता इथं लक्ष द्या आन्सरकडे. आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट दिलेले आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करायचं पर्टिक्युलर ओल्ड मशीन्स अँड न्यू मशीन्स असे कॉलम येतील. ओल्ड मशीनच्या खाली त्याचं कॅल्क्युलेशन दाखवायचे तुम्हाला अमाऊंट्स आणि सेम या हिअर कॅल्क्युलेशन अँड अमाऊंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला दिले अॅन्युअल सेल्स. आता याच्यामध्ये काय करायचंय आपण जसं करतो ना इन्कम स्टेटमेंटमध्ये सेल्स म्हणून सगळं लेस करत होतो त्याच पद्धतीत करायचंय. फक्त याच्यामध्ये काय असणार आहे अॅन्युअल सेल्स. सो अॅन्युअल सेल्स आहे आपला ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला 2000 आवर्स. आता 2000 आवर्स कोणते असते तुमच्या ह्याच्यामध्ये ते तुम्हाला इथे प्रॉब्लेम मध्ये वरती दिलेले आहेत बघा. हे बघा. सो मशीन रनिंग पर आवर्स 2000 आवर्स इथे दिलेले आहेत तुम्हाला. बरोबर आहे. सो मशीन ओल्ड साठी सुद्धा 2000 आहेत आणि मशीन न्यू साठी सुद्धा काय आहेत 2000 आहेत. तो मी इथं ऍज इट इज खाली घेतले. अॅन्युअल सेल्स मध्ये 2000 आवर्स आणि न्यू मध्ये सुद्धा 2000 आवर्स. फर्स्ट ऑफ ऑल ओल्ड मशीन बघा 2000 आवर्स दिलेत तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर टोटल युनिट्स किती दिले तुम्हाला युनिट आउटपुट पर आवर ओल्ड मशीन मध्ये 24 युनिट्स. ओके. सो मी इथं घेते ते 24 युनिट्स. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय वॉट मल्टिप्लाय बाय तुम्ही काय करणार याच्यामध्ये तुमचं सेलिंग प्राइस रेट म्हणजे तुमचं डायरेक्ट सेलिंग प्राइस किती आहे सेलिंग प्राइस पर रेट 6.25. तुम्हाला इथे वरती दिलेलं आहे बघा 6.25. बरोबर आहे. मग तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करून दाखवायचं आहे की तुमचं अॅन्युअल सेल जो आहे त्याचे टोटल आज आहे 2000 मल्टिप्लाय बाय 24 युनिट्स मल्टिप्लाय बाय 6.25. सो यू गेट टोटल आन्सर हिअर 3 लाख रुपीज. समजले. बघा अॅन्युअल सेल तुमचे अॅन्युअल सेल का काढले ते कशासाठी काढले ते बघा. तुमचे अॅन्युअल युनिट जे आउटपुट आहेत त्याच्यानंतर मशीन रनिंग तुमची मशीन किती रन्स होते किती पर आवर रन होते ते तुम्हाला दाखवायचे ओल्ड मशीन प्रमाणे मशीनचं कॅल्क्युलेशन पूर्ण. तर 2000 आवर्स तुमची मशीन चालते. बरोबर आहे. त्याची युनिट जे आहे त्याप्रमाणे आउटपुट पर आवर किती देते ती 24 युनिट्स देते. मल्टिप्लाय बाय आपल्याला काय करायचं त्याची टोटल अमाऊंट काढायची. म्हणजे टोटल अमाऊंट काढत असताना आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की त्याचं सेलिंग प्राइस पर युनिट काढा. आता तुम्ही मशीन तुमचं आउटपुट द्यायचं तर सेलिंग पर आपल्याला आउटपुट भेटले पाहिजे मग ते काढले 6.25 जे इथं घेतले आपल्याला 6.25. त्याचं मी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवलंय 2000 तुमचे दिलेले मशिनरी आवर्स 24 त्याचे युनिट्स आणि इथं तुमचे सेलिंग युनिट्स दिलेले आहेत तुमचे 6.25 इज इक्वल टू विल गेट हिअर 3 लाख रुपीज. समजलंय. कुणाला काय विचारायचं आहे. नाजनीन अंकिता वैभवी अफसीन निकिता सोनू समज 3 लाख कसं आलं. ओके. त्याच्यानंतर डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियलचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. फक्त पहिले आपण ओल्ड मशीनचं कॅल्क्युलेशन बघतोय
ठीक आहे. डायरेक्ट मटेरियल. सो डायरेक्ट मटेरियलचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा डायरेक्ट एकच सांगायचीच घेऊया आपण न्यू मशिनरी सुद्धा. पहिले काय आता हे ओल्डचं झालं. न्यू मशिनरीचं काय दिलं आपल्याला हे 2000 आवर्स बरोबर आहे. सो 2000 आवर्स मल्टिप्लाय बाय 36 युनिट्स तुम्हाला वरती प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत बघा. 2000 आवर्स न्यू मशिनरी आहे, त्याचे युनिट्स किती आहेत तुमचे 36 युनिट्स आहेत बरोबर आहे. सो 2000 मल्टिप्लाय 36 आणि तुमचा जो सेलिंग पर आवर रेट दिलेला आहे तो काय आहे रिमेन सेम दिलेला आहे सेम 6.25. सो तसंच कॅल्क्युलेशन करायचं सेम ॲज इट इज 2000 मल्टिप्लाय बाय 36 युनिट्स मल्टिप्लाय बाय 6.25. सो इज इक्वल टू गेट 4,50,000. सो तुमचं टोटल अमाऊंट किती भेटली तुम्हाला इथं 4,50,000. याच्यामध्ये कोण काय डाऊट असतील अंकिता असतील नाही. कॅल्क्युलेशन समजते का? हो. ठीक आहे. वैभवी काय वाटते काय विचारायचं काही क्वेश्चन असतील तर विचारू शकते आता ह्या पहिल्या याच्यामध्ये, कारण तुमची पहिली अॅन्युअल सेलची कॅल्क्युलेशन संपलेलं आहे ओल्ड आणि न्यूचं. काय विचारायचं आहे का? हॅलो ओके ठीक आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आपल्याला डायरेक्ट मटेरियल. तर कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला डायरेक्ट मटेरियलचं. सो डायरेक्ट मटेरियल आहे आपलं टोटल. आता इथे आपण घेऊया डायरेक्ट मटेरियलचे चार्जेस जे आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे त्याप्रमाणे घ्यायचे. सो डायरेक्ट मटेरियल पहिले आपण घेणार पहिले 2000, कारण का आपण मटेरियल युनिट्स दाखवते मग त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं की मशीन रनिंग आवर किती होते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं काय होणार आहे 2000 आवर्स बरोबर आहे. म्हणजे का डायरेक्ट मटेरियल जरी आपण घेतले तर त्याचप्रमाणे आपली मशीन रन होणार आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय आवर डायरेक्ट युनिट्स सो 24. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय आता आपला डायरेक्ट मटेरियल जो रेट दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये त्या मटेरियल रेटनुसार आपल्याला काय करायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बरोबर आहे. सो मटेरियल रेट आपल्याला डायरेक्ट इथे दिलेलं आहे बघा. मटेरियल कॉस्ट पर युनिट किती दिलेलं आहे आपला 2.50. मग त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं 2000 इथं बघा आन्सर दिले तुम्हाला सगळ्यात पहिले. सो 2000 मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय 2.50. सो वी विल गेट टोटल हिअर 1,20,000. आले. काय केलं सगळ्यात पहिले मी तुमचं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट जे तुमचे आहे 2000 आवर्स बरोबर आहे. 2000 आवर्स मटेरियल तुमचं डायरेक्ट तेवढी वर्किंग झालेली होती. त्याच्यानंतर किती युनिट्स होते आपले 24 युनिट्स बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा आउटपुट सेलिंग प्राइस पर युनिट होता तो होता तुमचा 2.50. मग ॲज इट इज फक्त आपण काय केलं त्याला घेतलेले आहे आणि त्यानुसार आपलं काय आहे ते टोटल कॅल्क्युलेशन जे आपल्याला भेटले 1,20,000. येस. ह्याच्यात काय कोणाला विचारायचं आहे? ठीक आहे. नेक्स्ट येस आज सेम जे दिलेले असतात तेच. कारण डिफरन्स आज काय असं त्याचे चांगले नाही की डायरेक्ट मटेरियल आज द्या तर चांगले असतील तर आपण ती घेतली असतो. पण डायरेक्ट आपल्याला आज ते तेवढेच दिलेले त्यासाठी दिलेले तर आपण काय करायचे तेच फक्त घ्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर न्यू कॅल्क्युलेशन सुद्धा सेम ॲज इट इज करायचं आहे. ठीक आहे. 2000 मल्टिप्लाय बाय तुमच्या इथं आपल्याला 24 युनिट्स दिलेले होते बरोबर आहे. आता इथं आपल्याला टोटल युनिट्स किती दिलेले आहेत त्याप्रमाणे घेत. युनिट्स टोटल आपले 36 आहेत. सो आपण काय करणार 36 न घेणार 2000 मल्टिप्लाय बाय 36 बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला जे आउटपुट युनिट आहेत तेच घ्यायचे. सो 2000 येस 2000 मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय 2.50 टोटल आहे तुमचा 1,80,000. 1,80,000 टोटल किती आले तुमचे 1,80,000. सो आता बघा कॅल्क्युलेशन करून जमते का पहिले. येते का एवढं करून बघितलं? हो. ओके. त्याच्यानंतर आता पुढे लक्ष द्या. नेक्स्ट काय आहे तुमचं हे झाल्याच्या नंतर वेजेस. आता तुम्हाला वेजेस काय दिले त्यानुसार बघा फक्त. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेले वेजेस किती दिले तुम्हाला याच्यामध्ये वेजेस रनिंग पर आवर किती आहे तुमचा वेजेस रनिंग पर आवर 15 फॉर ओल्ड मशिनरी बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा वेजेस पर आवर घेणार तुमचे. आता ह्याच्यामध्ये तुमचे काय 2000 जे तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहेत ना मशीन पर रनिंग आवर जेव्हा तुम्हाला डायरेक्टली असं दिलेलं असेल की तुमचे रनिंग आवर काढा. रनिंग आवर जेव्हा तुम्ही काढाल ना तेव्हा त्याला तुम्ही युनिट्स मधूनच मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय की टोटल मशीन रनिंग आवर जेवढे असतील त्याच्यातूनच तुम्हाला काय करायचे ते मल्टिप्लाय करायचे.
सो डायरेक्ट तुम्हाला इथे किती दिलेले होते तुमचे 2000 दिले, बरोबर आहे. म्हणजे काय सांगितले तुम्हाला की वेजेस रनिंग पर आवर 15 आहेत, बरोबर आहे. सो 15 मल्टिप्लाय बाय 2000, सो हाऊ मच यू विल गेट 30,000 दियर. बघा इथे आले तुम्हाला आन्सर तुमचं 30,000. समजलं कसं आहे 30,000. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिले तुमचं, आता युनिट्स रेट तुमचा जो आहे 2000 सेमच आहे, इव्हन न्यू मशिनरीचं सुद्धा, बरोबर आहे. आणि इथं वेजेस किती देत तुम्हाला, वेजेस पर आवर 26.25, 2000 multiplied by 26.25. How much you will get here? 52,500. Understand? So डायरेक्टली असं काय केले, वेजेसचे कॅल्क्युलेशन केले. समजलं कसं आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिले बघा आपल्याला, नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपले पॉवर, कन्झ्युमेबल स्टोर्स आणि अदर चार्जेस हे अमाऊंट मध्ये दिले. सो आपण ते ऍज इट इज घेतले, जसे ते अमाऊंट दिलेत. ठीक आहे. इथे बघा पॉवर पर इयर, त्याच्यानंतर कन्झ्युमेबल स्टोर्स इयर, अदर चार्जेस पर इयर. हे जे ओल्ड मशिनरीचे अमाऊंट इथे ओल्ड मशिनरीमध्ये घेतले, न्यू मशिनरीचे आपण डायरेक्ट न्यू मशिनरीमध्ये घेतले. त्याच्यामध्ये काय करायचं नाही तुम्हाला, ऍडजस्टमेंट काय सॉल्व्ह करायची नाहीये. हे आणि अदर चार्जेस पण तुमचे आहेत ते आपण काय घेतलेत, ऍज इट इज घेतलेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमची डेप्रिशिएशनची. आता तुम्हाला डेप्रिशिएशन जे कॅल्क्युलेट करायचं आहे, तुमची आपण डेप्रिशिएशन कशावर कॅल्क्युलेट करतो, आपली टोटल लाईफ वरती, प्रोडक्ट लाईफ टोटल जेवढी असेल त्याच्यावरती. मग आपली जी सुरुवातीला आपण काय केलं, आपली जी परचेस प्राइस होती त्याची आपण कॅल्क्युलेट करणार, बरोबर आहे. सो 2 लाख डिवायडेड बाय आवर टोटल लाईफ. सो टोटल लाईफ तुमची आहे इथं 10. सो किती भेटलं आपल्याला इथं डिप्रिशिएशन 20,000. समजलं 20,000 कसे आले, डिप्रिशिएशन आहे तर 20,000. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता ह्याच्यामध्ये सगळे अमाऊंट तुम्हाला लेस करायचे, ठीक आहे. सो बघा इथं 3 लाख मायनस 1,20,000 मायनस 30,000 मायनस 10,000 मायनस 30,000 मायनस 40,000 मायनस 20,000 जे दिलेलं आहे म्हणून. सो किती भेटलं तुम्हाला, एनपीबीटी प्रॉफिट बिफोर टॅक्स तुमची डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट भेटली तुम्हाला 50,000 रुपीज. ओके. सो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे तुमचा 50,000 रुपीज. समजले कसं आले. हो. सेम लाईक हिअर. आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे त्या लोकांनी की तुमचं 3 लाख रुपीज दिले आहेत, काय टोटल अमाऊंट म्हणजेच काय तुमची परचेस अमाऊंट 3 लाख रुपीज आहे, जसं इथं 2 लाख रुपीज होती. सो 3 लाख डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ इयर आहे ते सेमच आहे 10. सो 30,000. समजलं. सेम ऍज इट इज घ्यायची, तशी अमाऊंट तशी त्यांची घ्यायची, आणि त्याच्यामधून लेस करून आपल्याला जे आन्सर भेटेल नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इज कॉल्ड एनपीबीटी. ते तुमचं आहे 82,500. बघा तुम्हाला प्रत्येक स्टेप मी कॅल्क्युलेट करून दाखवली की कशी येते, ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका, काय समजलं नसेल तर विचारा. आणि सेम व्हिडिओ तुम्हाला हा युट्यूबवर तुम्ही बघू शकता लेक्चर झाल्याच्या नंतर, ठीक आहे. लेक्चर अपलोड केलेला आहे, व्हिडिओ बघा तुम्ही तिथून. 30,000 तुम्हाला दिले त्याच्यात आन्सर, बरोबर आहे. सो 30,000च्या नंतर तुम्हाला काय करायचंय, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण काढलं की त्याची पुढची स्टेप असते आपली आफ्टर टॅक्स. मग आफ्टर टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. आपल्याला माहिती पाहिजे ना की आपण किती टॅक्स पे करतोय. मग ते टॅक्स पे कसं करणार, तिथं त्यांनी अमाऊंट दिलेत, किती अमाऊंट दिलेत की तुमचा टॅक्स रेट जो आहे तुमचा 40% आहे, बरोबर आहे. मग तो टॅक्स रेट 40% आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायचा असतो. तो कसा कॅल्क्युलेट करतात तो तुम्हाला मी दाखवतो. आता आपली अमाऊंट झाली होती इथे किती, 50,000, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय आपला टॅक्स रेट जो त्यांनी गिव्हन आहे तो किती आहे आपला 40%, बरोबर आहे. सो किती आला आपला टॅक्स 20,000. सो येस, व्हेरी गुड. सो लेस टॅक्स ॲट द रेट ऑफ 40%, 50,000 minus 20,000. So is equal to get after that NPAT. NPAT means net profit after tax. Okay. So here are the 30,000. Okay. Same like new machinery साठी सुद्धा 82,500 remain झाले होते same. Multiply by the tax rate are same for both old machinery and new machinery. So 40% तुम्ही calculate करा त्याच्यावरती. Then 33,000. Yes, right. So 33,000. समजलं करेल. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, 82,500 minus 33,000. So you get 49,500. समजले एनपीटी कसा आला. So आपला हा जो स्टेप आहे तो संपलेली आहे. बघा कशी आपण स्टेप कॅल्क्युलेट केले, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, ARR करायचं आहे, एव्हरेज रेट ऑफ रिटर्न बेस्ड ऑन ओरिजिनल
इन्व्हेस्टमेंट. सो ते कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युले दिलेत आपल्याला फर्स्ट ओल्ड मशिनरी आणि न्यू मशिनरीसाठी. सो अॅन्युअल पॅट. अॅन्युअल पॅट मीन्स व्हॉट? आवर पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. लक्षात ठेवा, एन जर पुढे आला ते कन्फ्युज होऊन जाऊ नका. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, एन असेल तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर पॅट देण्याचा अर्थ प्रॉफिट आफ्टर टॅक्स अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आपली. ठीक आहे. सो आपल्याला आपली टोटल जी आहे एनपीएटी, आता एनपीएटी दिली आहे 30,000, बरोबर आहे. सो 30,000 डिवायडेड बाय आवर मेन इन्व्हेस्टमेंट जी होती कितीची होती? ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट 2 लाखाची होती, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय 100. सो वी विल गेट हिअर 15. ARR काय भेटलं आपल्याला? 15. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन काय करायचं आपल्याला? सेकंड आहे तो आपला बेस एव्हरेज इन्व्हेस्टमेंटचा करायचा आहे. मग हे करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढायला लागतील. सो अॅन्युअल पॅट काढलं आपण, बट एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे, बरोबर आहे. मग एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढत असताना सगळ्यात पहिले आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायला लागणार आहे की आपले टोटल दिलेले आहे आपलं किती? इथं 2 लाख रुपये. म्हणजेच काय? आता इथं कॅल्क्युलेशन डायरेक्ट बघा कसं केलं या लोकांनी की आपली टोटल जी अमाऊंट दिलेली आहे इथं किती दिलेली होती? पॅट 30,000 रुपये, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय आता एव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती? 1 लाख. आता हे 1 लाख कसे कॅल्क्युलेट केले? त्याची वर्किंग नोट खाली दिलेली आहे. एव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू आवर ओरिजिनल कॉस्ट. ठीक आहे. आता आपली ओरिजिनल कॉस्ट किती आहे? तर आपण पहिल्यांदा 2 लाख केली आहे, बरोबर आहे. 2 लाख आपली आहे ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट, जे आपण इथे वरती घेतली ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट, बरोबर ना. ओल्ड मशीनसाठी 2 लाख मायनस स्क्रॅप. आता स्क्रॅप आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काही दिलेच नाही त्या लोकांना. जर दिलं असतं तर आपण घेतलं असतं. सेम लाईक हिअर, प्लस स्क्रॅप आणि प्लस वर्किंग कॅपिटल, हे सुद्धा आपल्याला काही दिलेलं नाहीये. सो इथं काय नील येणार आहे. सो फक्त लक्षात घ्या, आपल्याला कॅल्क्युलेशन करताना काय करायचं आहे? आपली ओरिजिनल कॉस्ट अपॉन 2, बाकी काहीच दिलेलं नाही त्यांनी. सो आलं 1 लाख रुपीज. एव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती भेटली आपल्याला इथं? 1 लाख रुपीज. समजलं? हा. सो अॅन्युअल पॅट म्हणजेच काय? तुमचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30,000 अपॉन तुमची एव्हरेज इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी काढली. सुरुवातीची तुमची मेन इन्व्हेस्टमेंट होती 2 लाखाची, पण ह्या इन्व्हेस्टमेंट एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढण्यामुळे आपला जो फॉर्म्युला आपण जो यूज केला त्याच्यामध्ये आपल्याला भेटली त्याची 1 लाख रुपीज. सो 30,000 अपॉन 1 लाख. सो 30,000 अपॉन 1 लाख. सो वी विल गेट हिअर 30. समजलं कसं आलं? 30%. समजली स्टेप कशी आली? येस, समजते का? समजलं सर. ओके ओके, व्हेरी गुड. सो सेम लाईक हिअर न्यू मशिनरी सुद्धा सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे तुमचं. सो न्यू मशिनरीचं कॅल्क्युलेशन बघा, तुम्हाला हे पण दाखवतो मी एकदा करून, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन दाखवा. काय? एक क्वेश्चन दाखवा, एकदा क्वेश्चन. सॉरी, आवाज नाही का? परत बोल. क्वेश्चन दाखवा, क्वेश्चन. काय दाखवा? प्रॉब्लेम तो. प्रॉब्लेम दाखव पूर्ण. प्रॉब्लेम दाखव ना. हॅलो. हा सर, ठीक आहे. प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलाय बघा ग्रुपला. हा, ठीक आहे. हा, ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवलेला आहे मी, तो व्यवस्थित बघा. पुन्हा एक स्टेप सांगतो, म्हणजे लक्षात यायचं काय समजलं नसेल तर. बघा ह्याच्यात काय दिले आपल्याला? अॅन्युअल पॅट दिलेले आपल्याला किती? 49,500 आफ्टर टॅक्स डिवाइड बाय आवर ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. आता इथं ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे? इथे 2 लाख होती, इथं 3 लाख होती, बरोबर आहे. मग त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार डायरेक्ट. 49,500 डिवायडेड बाय 3 लाख मल्टिप्लाय बाय 100. सो 16.5 आलं का? त्याच्यानंतर आता ARR सेम लाईक हिअर, जसं आपण फॉर्म्युला यूज केला. काय? अॅन्युअल पॅट. आता अॅन्युअल पॅट अपॉन एव्हरेज इन्व्हेस्टमेंट. अॅन्युअल पॅट आपलं होतं 49,500, बरोबर आहे, डिवायडेड बाय, बरोबर आहे, डिवायडेड बाय आपण काय करणार? आता इथं आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती? फर्स्ट ऑफ ऑल टोटल इन्व्हेस्टमेंट 3 लाख होती, आणि ओरिजिनल कॉस्ट इथं आली 3 लाख रुपये डिवायडेड बाय 2. बाकी स्क्रॅप व्हॅल्यू वगैरे काही दिलेलं नाहीये. सो किती भेटलं आपल्याला? 1,50,000 मिळला. सो आता इथं 1,50,000 जर 3 लाख होता, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिळला 1.5 लाख रुपये, बरोबर आहे. सो 49,500 डिवायडेड बाय 1,50,000. ओके, मल्टिप्लाय बाय 100 आणि 33. ठीक आहे. बघा, खूप इझी प्रॉब्लेम आहे. काय जर समजलं नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा विचारू शकता. ठीक आहे. कोणाला काही डाऊट?
नहीं। हेलो एवरीवन, हमने हमारे लास्ट लेक्चर के अंदर कुछ प्रॉब्लम देखे थे, सही है। सो उसी के साथ हम नेक्स्ट प्रॉब्लम चालू कर रहे हैं। व्हेन प्रॉफिट आफ्टर टैक्स इज गिवन, हमने इसका इन ब्रीफ इंट्रोडक्शन किया था इस प्रॉब्लम के बारे में लास्ट लेक्चर के अंदर। तो उसी के साथ हम नेक्स्ट प्रॉब्लम चालू कर रहे हैं। मधु इंडस्ट्री लिमिटेड हैज एन इन्वेस्टमेंट proposal rupees 40 lakhs. The expected cash inflow is given year 1 to 10 years दिया है यहाँ पे, एंड आफ्टर दैट उसके साथ दिया है प्रॉफिट। ठीक है, ईयर 1 के लिए दिया है 7 लाख, ईयर 2 के लिए दिया है 7 लाख, ईयर 3 के लिए दिया है 8 लाख, ईयर 4 के लिए दिया है 8 लाख, ईयर 5 के लिए दिया है प्रॉफिट 9 लाख, उसी के साथ ईयर 6 के लिए दिया है 9 लाख, ईयर 7 के लिए दिया हुआ है 10 लाख, ईयर 8 के लिए दिया है 10 लाख, ईयर 9 के लिए दिया है 8 लाख, एंड ईयर 10 के लिए ही दिया है 6 लाख। सो उसी के साथ प्रेजेंट वैल्यू दिया हुआ है उसके साथ, कि हमें जैसे कि मैंने आपको लास्ट लेक्चर के अंदर दिखाया था कि प्रेजेंट वैल्यू कैसे कैलकुलेट करते हैं पीवी फैक्टर। तो उसी के साथ हमें क्या करें, उसके पीवी फैक्टर कैलकुलेट करना है। सो 10% ऑफ पीवी फैक्टर दिया हुआ है। सो लेट्स सी हम कैसे कैलकुलेट करते हैं। 1 अपॉन 1.10 इज इक्वल टू वी विल गेट फॉर फर्स्ट ईयर पीवी फैक्टर 0.909। सही है। तो उसके साथ हमें आगे क्या करना है, इज इक्वल टू 0.826, आफ्टर दैट 0.751, आफ्टर दैट 0.863। सही है। उसके बाद नेक्स्ट ईयर के लिए रहेगा 0.621, उसके बाद नेक्स्ट दिया है 0.654, उसके बाद दिया हुआ है 0.513। सही है। एंड द लास्ट उसके बाद दिया हुआ है 0.667 आएगा। देखिए यहाँ पे दिया हुआ है ईयर 7 के लिए। सही है। उसके बाद ईयर 9 के 8 के लिए, ईयर 8 के लिए क्या दिया हुआ है 0.424, एंड आफ्टर दैट फॉर लास्ट ईयर 0.386, क्योंकि डेसिमल क्या दिया हुआ है यहाँ पे 5 दिया हुआ है। सही है। सो उसके बाद देखिए हमें क्या कैलकुलेट करना है, हमें यू आर रिक्वायर्ड टू असर्टेन नेट प्रॉफिट वैल्यू एट द रेट ऑफ 10%। उसके बाद में दिया हुआ है प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स एट द रेट ऑफ 10%, एंड लास्ट वन इज IRR। इसका मतलब क्या होता है, इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न। सो उसके बाद हमें क्या करना है, अभी सॉल्यूशन देखना है। सबसे पहले हम क्या करेंगे, वन बाय वन जो दिया हुआ है हम लोग को प्रॉब्लम के अंदर, ईयर और प्रॉफिट वो एज इट इज लेने वाले हैं। देखिए मैंने यहाँ पे कुछ कॉलम प्रिपेयर किए हैं, फिर उसी के साथ हम क्या करेंगे, उसका कैलकुलेशन करेंगे। सो ईयर क्या दिया है हम लोग को, 1 to 10 ईयर्स। सो 1 2 3 4 5 6, उसके बाद में दिया हुआ है 7 8 9, सही है, और 10। सो 10 ईयर्स के लिए हमने क्या किया, एज इट इज लिए जो 10 ईयर्स दिए हुए हैं। सो नेट कैश इनफ्लो, अभी नेट कैश इनफ्लो कौन सा रहेगा इनमें से, जो हमें दिया हुआ है प्रॉब्लम के अंदर। सही है। कौन सा दिया हुआ है, 7 लाख। सही है। जो प्रॉफिट दिया हुआ है वो हम लोग का क्या रहेगा, नेट कैश फ्लो। सही है। सो नेट कैश फ्लो लेंगे हम लोग एज इट इज जैसे दिया हुआ है। फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया है, 7 लाख 7 लाख 8 लाख 8 लाख एंड 9 लाख। सो पहले 5 ईयर का लेंगे हम लोग। 7 लाख फॉर फर्स्ट ईयर, अगेन 7 लाख। उसके बाद में दिया हुआ है हम लोग को 8 लाख। आफ्टर दैट क्या दिया हुआ है, फिर से 8 लाख, एंड ईयर फिफ्थ 8 लाख। सही है। उसके बाद देखेंगे और आगे क्या दिया हुआ है बाकी के ईयर्स के लिए। उसके बाद दिया हुआ है हम लोग को 9 लाख फॉर 6 ईयर नंबर 6, ईयर नंबर 7 10 लाख 8 लाख एंड 6 लाख। सो वही लेंगे। ईयर नंबर 6, सही है। ईयर नंबर 6 के लिए दिया हम लोग को 9 लाख। उसके बाद में दिया हुआ है 10 लाख, फिर से 10 लाख, और उसके बाद 9 ईयर के दिया हम लोग को 8 लाख, एंड ईयर नंबर 10 के लिए दिया हम लोग को 6 लाख। जब मैं आपको ये प्रॉब्लम सॉल्व कर रहा हूँ अभी आपके सामने, तो आपके सामने ये प्रॉब्लम होना बहुत ही जरूरी है। कौन सी वैल्यू कहाँ से आती है आपको समझ में आएगा, और प्रॉब्लम के अंदर आप देख के आराम से कर सकते हैं। तो जैसे कि अभी पीवी फैक्टर हमने निकाले थे ईयर बाय ईयर, उसी तरह हम लेने वाले हैं। सो 0 पॉइंट, सही है, क्या दिया हुआ है 909 फॉर ईयर नंबर 1। ईयर नंबर 2 के लिए दिया हुआ है 0.826। सही है।
उसके बाद दिया हुआ है हम लोग को 0.751, उसके बाद क्या दिया हुआ है हम लोग को 0.683, सही है। उसके बाद दिया हुआ है हम लोग को 0.621, ओके। उसके बाद क्या दिया हुआ है हम लोग को 0.564, सही है। उसके बाद दिया हुआ है हम लोग को 0.513, ओके। उसके बाद क्या दिया हुआ है 0.467, ओके। उसके बाद कैलकुलेशन करेंगे हम लोग 0.424 एंड लास्ट ईयर के लिए कैलकुलेशन रहेगा 0.386, सही है। जैसे मैंने आपको पीवी फैक्टर अभी कैलकुलेट करके दिखाए थे कैलसी के ऊपर, एज इट इज हम लोग के क्या किए लिए है, सही है। सो उसके बाद हम क्या करेंगे अभी इसका मल्टीप्लीकेशन प्रेजेंट वैल्यू के लिए, कौन सा कॉलम का, नेट कैश इनफ्लो मल्टीप्लाई बाय पीवी फैक्टर, सही है। सो 7 लाख मल्टीप्लाई बाय क्या लेंगे 0.909, सो इज इक्वल टू वी विल गेट इन प्रेजेंट वैल्यू 6,36,300, ओके। सो 6,36,000 क्या है 300, समझ में आया। सो ये नंबर 1 का कैलकुलेशन हुआ। सो ये नंबर 2 के लिए कैलकुलेशन करेंगे हम लोग 7 लाख multiply by 0.826, so we will get 5,78,200, okay, 5,78,000 5,78,200, ओके। उसके बाद में देखेंगे हम लोग कैलकुलेशन करके ईयर नंबर 3 के लिए 8 लाख मल्टीप्लाई बाय, सही है, 8 लाख मल्टीप्लाई बाय 0.751, so we will get 6,800, okay, 6,800, 6,800। then after that we will take for 4 year कैलकुलेशन करेंगे इसका 8 लाख मल्टीप्लाई बाय क्या दिया हुआ है ये नंबर 4 के लिए 0.683, 0.683, so we will get 5,46,400, so we will take here 5,46,400, okay। then after that we will take for year number 5, सही क्या दिया हुआ है हम लोग को फिर से ईयर नंबर 5 के लिए 9 लाख, ओके। सो ईयर नंबर 5 के लिए लेंगे हम लोग 9 लाख यहाँ पे, सही है। सो 9 लाख मल्टीप्लाई बाय क्या दिया हुआ है हम लोग को 9 लाख मल्टीप्लाई बाय 0.621, so we will get 5,58,000, सही है, 5,58,900, so यहाँ पे लेंगे हम लोग 5,58,900, ओके। सो ये नंबर 6 के लिए कैलकुलेशन देखेंगे क्या दिया हुआ है, ये नंबर 6 के लिए भी क्या दिया हम लोग को 9 लाख दिया हुआ है, सो 9 lakh multiply by 0.564, so we will get 5,07,600, 5,07,600, okay। then after that year number 7 के लिए दिया हुआ है हम लोग को 10 लाख, ओके। सो 10 लाख के लिए कैलकुलेशन करेंगे अभी पीवी फैक्टर का 10 लाख मल्टीप्लाई बाय कितना दिया हुआ है 0.513, so we will get 5,30,000, okay, 5,13,000, 5,13,000, then after that we will get again for year number 8, okay। so year number 8 के लिए दिया 10 लाख multiply by 0.467, so we will get 4,67,000, 4,67,000, then after that I will take the next amount year number 9, okay। कितना दिया हुआ हम लोग को 8 लाख, so I will take 8 lakh multiply by PV factor I will take here 0.424, so 0.424, so we will get 3,39,200, 3,39,200,
200. Okay, then after that I will take the last column, year number 10, 6 lakh multiply by 0.386. So I will take the amount 2,31,600. 2,31,600. ओके, सो जैसे कि मैंने अभी अमाउंट कैलकुलेट किए हैं प्रेजेंट वैल्यू के लिए, पता चला आपको कैसे किए रहेंगे, नेट कैश इनफ्लो मल्टीप्लाई बाय पीवी फैक्टर। सो उसके हिसाब से हमें क्या मिले, 1 बाय 1 प्रेजेंट वैल्यू के अमाउंट मिले। अभी हमें क्या करना है, देखिए अभी हमें क्या करना है, टोटल करनी है। ओके, सो टोटल कैसे करेंगे इस कॉलम की, टोटल ऑफ प्रेजेंट वैल्यू, सही है। सो टोटल ऑफ प्रेजेंट वैल्यू करेंगे हम लोग सबसे पहले 6,36,300 प्लस आफ्टर दैट 5,78,200 after that 6,800 after that 5,46,400 after that 5,58,900 after that 5,07,600 after that 5,13,000 after that 4,67,000 after that 3,39,200 and the last one I will take 2,31,600. So we will got here total 49,79,000. ओके, सो कितनी मिली हम लोग को टोटल प्रेजेंट वैल्यू की, 49,79,000. सो उसके बाद हमें क्या करना है, उसके बाद हमें लेस कैश आउटफ्लो करना है, सही है। सो देखेंगे हम लोग यहाँ पे लेस कैश आउटफ्लो तो टोटल अभी कैश आउटफ्लो में कितना दिया था प्रॉब्लम के अंदर, लेट्स सी। देखिए, सो मधु इंडस्ट्री लिमिटेड हैज ऑन इन्वेस्टमेंट प्रपोजल, टोटल इन्वेस्टमेंट प्रपोजल कितना था हम लोग का, 40 लाख का। सो क्या लेंगे, हमारा आउटफ्लो कितना है यहाँ पे दिया हुआ, 40 लाख। सो उसके हिसाब से हम क्या करेंगे, अभी कैलकुलेशन करेंगे उसका। सो लेस कैश आउटफ्लो 40 लाख, सही है। कितना दिया हम लोग ने, 40 लाख। सो अब क्या करेंगे, इसमें से हम टोटल में से हम लोग का कैश आउटफ्लो लेस करेंगे, तो हमें क्या मिलेगा, हम लोग का एग्जैक्ट नेट प्रेजेंट वैल्यू। इसका मतलब हम लोग का NPV, नेट प्रेजेंट वैल्यू। सो अमाउंट में दिया है 49,79,000 लेस टोटल हम लोग का इन्वेस्टमेंट, सही है। सो वी विल गेट हियर 9,79,000। सो कितनी मिली टोटल हम लोग को NPV, 9 लाख, सही है, 79,000। समझ में आया कैसी कैलकुलेशन किया हम लोग ने। उसके बाद में क्या बताया गया है प्रॉब्लम के अंदर, हमको नेक्स्ट क्या कैलकुलेट करना है, नेक्स्ट कैलकुलेट करना है IRR। इसका मतलब क्या होता है, इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न, सही है। सो इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न का हमें कैलकुलेशन करना है, ठीक है। और जब हम इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न का कैलकुलेशन करते हैं तो हमें दिया, यहाँ पे दिया रहा है कि हम लोग को 15% एट द रेट ऑफ पे फैक्टर करना है, ठीक है। लेकिन प्रॉब्लम के अंदर उन्होंने मेंशन नहीं किया, सही है। देखिए यहाँ पे जो IRR है, जैसे कि यहाँ पे दिया हुआ है 10% कैलकुलेशन करना है, तो उसी के साथ हमें IRR जो दिया है 15% करना है, सही है। यहाँ पे पेंटिंग मिस्टेक के कारण दिया नहीं है, सो हम कितना लेंगे यहाँ पे, 15% ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न। लेकिन सबसे पहले कैलकुलेशन क्या करेंगे, प्रोफेबिलिटी इंडेक्स का, सही है, उसका कैलकुलेशन करके लेंगे हम लोग। सो प्रोफेबिलिटी इंडेक्स का कैलकुलेशन करेंगे। नंबर 2, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स इज इक्वल टू, अभी यहाँ पे इसका फॉर्मूला देखिए क्या दिया हुआ है, PV ऑफ कैश इनफ्लो
पीवी ऑफ कैश इनफ्लो, सही है, डिवाइडेड बाय पीवी ऑफ कैश आउटफ्लो, पीवी ऑफ कैश आउटफ्लो, ओके। सो पीवी ऑफ कैश इनफ्लो अपॉन पीवी ऑफ कैश आउटफ्लो, सही है। सो ये दिया हुआ है उसका फॉर्मूला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स का। सो उसको क्या, उसकी सबसे क्या करेंगे हम लोग, अमाउंट पुट करेंगे, सही है। फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया हुआ है हम लोग को, कैश आउटफ्लो कितना है हम लोग का, कैश आउटफ्लो जो ऊपर हमने कैलकुलेट किया, सही है। सॉरी, सबसे पहले हमें क्या दिया हुआ है, कैश इनफ्लो कितना है, कैश इनफ्लो हम लोग का टोटल जो आया है ऊपर, टोटल 49,79,000। सो 49,79,000 डिवाइडेड बाय पीवी ऑफ कैश आउटफ्लो, मतलब टोटल ऑफ अवर इन्वेस्टमेंट कितना है, 40 लाख, सही है। सो क्या करेंगे, इसका कैलकुलेशन करके देखेंगे हम लोग। सो इज इक्वल टू, वी विल गेट हियर आंसर 49,79,000 divided by 40 lakh. So I will get the total answer here 1.244. Okay, so क्या आंसर मिला हम लोग को, 1.244। ये क्या हुआ हम लोग का प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, सही है। ये हमने क्या किया, उसका आंसर निकाला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स का। उसके बाद नेक्स्ट कैलकुलेशन करेंगे। नेक्स्ट क्या दिया हुआ है हम लोग को, IRR। अभी IRR के लिए क्या करेंगे, जैसे कि हमने एनपीवी के लिए क्या टेबल प्रिपेयर किया था, उसी तरह हम क्या करेंगे, इसके अंदर भी जो हम लोग का IRR कॉलम दिए है उसका भी हम क्या करेंगे, प्रिपरेशन करेंगे और उसका प्रिपेयर करके आगे सॉल्व करेंगे। सो लेट्स सी